गुड मॉर्निंग स्टुडंट. याआधी पण आपण बघितलं सेमी सॉलिड डोसेज फॉर्म म्हणजे काय आणि त्याची डेफिनेशन. वन्स अगेन आय एम रिपीटिंग व्हॉट इज मीन बाय सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड्स आर द टॉपिकल डोसेज फॉर्म used for the therapeutic, protective or cosmetic function. They may be applied to the skin or used nasally, vaginally or rectally. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म कोणते प्रिपरेशन आहे तर सेमी सॉलिड आर दी टॉपिकल डोसेज फॉर्म यूज्ड फॉर दी कशासाठी यूज्ड होतो तर यूज्ड फॉर दी थेराप्युटिक, प्रोटेक्टिव्ह और कॉस्मेटिक फंक्शन. दे मे बी अप्लाइड टू दी स्किन. कशावर अप्लाइड होतं तर दे मे बी अप्लाइड टू दी स्किन, स्किनवर किंवा यूज्ड नेझली. कसं यूज आहे तर नेझली, त्यानंतर व्हजायनली और रेक्टली किंवा रेक्टली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बेसिस. तर ज्या वेळेस ऑइंटमेंट प्रिपरेशन होते तर त्यावेळेस काय इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट असतात तर आपण मागच्या डिस्कशनमध्ये बघितले. तर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जे की ऑइंटमेंट फॉर्म्युलेशन किंवा प्रिपरेशनसाठी आपण यूज करतो तर त्यामध्ये होते बेसिस, त्यानंतर होते ह्युमेक्टंट्स, इमल्सिफायर, अँटीमायक्रोबियल, प्रिझर्वेटिव्ह. द फर्स्ट वन इज बेसिस. It is one of the most important ingredient used in formulation of semi-solid dosage form. Ointment bases do not merely act as the carriers of the medicaments, but they also control the extent of absorption of medicaments incorporated in them. काय म्हटलेलं आहे इज दी मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट विच यूज्ड इन फॉर्म्युलेशन ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. जे की सेमी सॉलिड डोसेज फॉर्म फॉर्म्युलेशनमध्ये यूज होते. ऑइंटमेंट बेसेस डू नॉट मियरली ॲक्ट ॲज द कॅरियर ऑफ मेडिकामेंट बट दे अल्सो कंट्रोल. अजून काय कंट्रोल करते तर but they also control the extent of absorption of medicaments incorporated in them. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ बेसिस. क्लासिफिकेशन ऑफ बेसिसमध्ये काय म्हटलेलं आहे ऑइंटमेंट बेसिस आर क्लासिफाईड बाय दी USP into 4 जनरल ग्रुप्स. ॲज पर USP बेसिस किती क्लासिफाईड आहे तर हायड्रोकार्बन बेसिस, ॲब्सॉर्प्शन बेसिस, वॉटर रिमुवेबल बेसिस, त्यानंतर वॉटर सोल्युबल बेसिस. आता हायड्रोकार्बन बेसिसमध्ये काय म्हटलेलं आहे ओलियाजिनस बेसिस. त्यामध्ये आहे पेट्रोलॅक्टम, पॅराफिन, लॅनोलिन. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन बेसिसमध्ये म्हटलेलं आहे कोल्ड क्रीम, अनहायड्रस, लॅनोलिन. त्यानंतर म्हटलेलं आहे वॉटर रिमुवेबल बेसिस इन दॅट ऑइल इन वॉटर. त्यानंतर आहे फोर्थ वन वॉटर सोल्युबल बेसिस पॉलीइथिलीन ग्लायकॉल. नाव अवर नेक्स्ट पॉईंट इज इमल्सिफायर. तर व्हॉट इज मीन बाय इमल्सिफायर, काय यूज होतं ते ऑइंटमेंट प्रिपरेशनमध्ये. लेट्स सी. अँड इमल्सिफायर emulgent is a substance that stabilizes and emulsion by increasing its kinetic stability. काय म्हटलेलं आहे तर इमल्सिफायर काय आहे तर इज अ सबस्टन्स दॅट स्टॅबिलायझेस. व्हॉट इट स्टॅबिलायझेस, काय स्टॅबिलाइज करते तर अन इमल्शन बाय स्टॅबिलाइज करते, पण कसे करते बाय इन्क्रीजिंग इट्स कायनेटिक स्टॅबिलिटी. त्याची कायनेटिक स्टॅबिलिटी इन्क्रीज करून ते इमल्शनला स्टॅबिलाइज करते. जे की काय आहे इमल्शन किंवा इमल्सिफायर किंवा इमल्जंट काय आहे एक सबस्टन्स आहे जे की स्टॅबिलाइज करते. कसे स्टॅबिलाइज करते तर बाय इन्क्रीजिंग इट्स कायनेटिक स्टॅबिलिटी. मस्ट रिड्यूस सरफेस टेन्शन फॉर प्रॉपर इमल्सिफिकेशन. काय म्हटलेलं आहे मस्ट रिड्यूस सरफेस टेन्शन फॉर प्रॉपर इमल्सिफिकेशन. त्यानंतर म्हटलेलं आहे प्रिव्हेंट कोॲल्सन्स. काय म्हटलेलं आहे प्रिव्हेंट कोॲल्सन्स. त्यानंतर आहे ॲबिलिटी टू इन्क्रीज दी विस्कॉसिटी ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे ॲबिलिटी टू इन्क्रीज दी विस्कॉसिटी ॲट
लो कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर आहे अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ज. काय आहे? अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह. मग अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्हमध्ये काय आहे तर किंवा अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह काय यूज करतात? टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ कंटॅमिनेटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्या पण वेळेस आपण एखादे ऑइंटमेंट प्रिपरेशन करणार आहे, आपण ऑइंटमेंट प्रिपरेशन म्हणजे काय की मलम, जो की आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण वेल नोन आहे मलमबद्दल. तर ज्या वेळेस आपण स्किनवर ते अप्लाय करतो, तर त्यावेळेस किंवा ज्या वेळेस ते आपण अप्लाय करणार किंवा ते कसे असले पाहिजे तर त्यांची स्टॅबिलिटी ही ओके असली पाहिजे किंवा ते अनस्टेबल नसायला हवे. त्यामध्ये काय काय चान्सेस असतात तर त्यामध्ये काय काय चान्सेस असतात तर मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. तर ती मायक्रोबियल ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी आपण काय यूज करतो तर अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ कंटॅमिनेटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. कशाची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी? तर जे पण कंटॅमिनेटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी आपण अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह यूज करतो. कशामध्ये तर ऑइंटमेंट प्रिपरेशनमध्ये. सो रिक्वायर द ॲडिशन ऑफ केमिकल अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह टू द फॉर्म्युलेशन. त्यामुळे काही रिक्वायर आहे तर अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह. तर त्या नावातच दिलेलं आहे टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. To inhibit the growth of contaminating microorganism, so we require to addition of antimicrobial preservative in our semi-solid dosage form of ointments or formulation. मग त्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहेत अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्हचे तर पॅराहायड्रॉक्झी बेन्झोएट्स, पॅराबेन, त्यानंतर फेनॉल्स, बेन्झोइक ॲसिड, सॉर्बिक ॲसिड, क्वॅटर्नरी अमोनियम साल्ट्स अँड अदर कंपाऊंड्स. त्यानंतर ऑइंटमेंट्स. ऑइंटमेंट्स आपण ऑइंटमेंट्स म्हणजे काही ह्या आधी पण बघितलं होतं. आय एम रिपीटिंग once again what is mean by ointments. Ointments are homogeneous translucent viscous semi-solid preparation. काय आहे? Ointments are homogeneous translucent viscous semi-solid preparations most commonly a greasy. काय म्हटलेलं आहे? most commonly a greasy sticky thick oil 80% water 20% intended for. कशासाठी इंटेंडेड आहे तर इंटेंडेड फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन. काय म्हटलेलं आहे? इंटेंडेड फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन. दे आर यूज्ड ॲज. तर ऑइंटमेंट काय काय म्हणून यूज केले जाते तर इमोलियंट्स, प्रोटेक्टिव्ह, थेराप्युटिक, प्रोफायलॅक्टिक पर्पज. काय काय म्हटलेलं आहे तर इमोलियंट्स, प्रोटेक्टिव्ह, थेराप्युटिक अँड प्रोफायलॅक्टिक पर्पज. आफ्टर दॅट अवर नेक्स्ट पॉईंट इज क्लासिफिकेशन ऑफ ऑइंटमेंट्स. क्लासिफिकेशन ऑफ ऑइंटमेंट्समध्ये नाऊ वी विल सी इपिडर्मिक ऑइंटमेंट्स, एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स अँड डायडर्मिक ऑइंटमेंट्स. काय काय आहेत तर इपिडर्मिक ऑइंटमेंट्स, एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स अँड डायडर्मिक ऑइंटमेंट्स. एंडोडर्मिक ऑइंटमेंट्समध्ये आहे धीस ऑइंटमेंट्स आर इंटेंडेड टू प्रोड्यूस देअर ॲक्शन ऑन द सरफेस ऑफ द स्किन अँड प्रोड्यूस लोकल इफेक्ट दॅट आर नॉट ॲब्सॉर्ब. काय म्हटलेलं आहे? धीस ऑइंटमेंट्स आर इंटेंडेड टू प्रोड्यूस देअर ॲक्शन ऑन द सरफेस ऑफ द स्किन अँड प्रोड्यूस लोकल इफेक्ट दे आर नॉट ॲब्सॉर्ब. आफ्टर दॅट they act as protective, antiseptic and parasiticides. काय म्हटलेलं आहे? एपिडर्मिक ऑइंटमेंट्समध्ये कसे म्हणून ॲक्ट्स होतात तर प्रोटेक्टिव्ज, अँटीसेप्टिक्स अँड पॅरासिटिसाइड्स. त्यानंतर आहे एंडोडर्मिक ऑइंटमेंट्स. एंडोडर्मिक ऑइंटमेंट्समध्ये काय म्हटलेलं आहे? धीस ऑइंटमेंट्स आर इंटेंडेड टू रिलीज
the medicaments that penetrate into the skin, they are partially absorbed and acts as emollients, stimulants and local irritants. After that, डायडर्मिक ऑइंटमेंट्स. डायडर्मिक ऑइंटमेंट्समध्ये काय आहे तर these ointments are intended to release the medicaments that pass through the skin and produce systemic effect. डायडर्मिक ऑइंटमेंट्समध्ये काय म्हटलेलं आहे, these ointments are intended to release the medicament that pass through the skin and produce systemic effect. आफ्टर दॅट इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, the components of the ointment are mixed together by various means until a uniform preparation has been attained. On a small scale, the pharmacist may mix the components of an ointment in a mortar with a pestle or a spatula, and an ointment slab may be used to rub the ingredient together. काय म्हटलेलं आहे, the components of the ointment are mixed together by various means until a uniform preparation has been attained. On a small scale, the pharmacist may mix the component of an ointment in a mortar with pestle. कशानी ointment, कशानी स्मॉल स्केलवर फार्मासिस्ट मे मिक्स दी कंपोनंट ऑफ द ऑइंटमेंट, कशामध्ये तर मॉर्टल आणि पेस्टल किंवा स्पॅच्युला अँड ॲन ऑइंटमेंट स्लॅब किंवा आणि ऑइंटमेंट स्लॅब मे बी यूज्ड टू द इन्ग्रेडियंट मे बी यूज टू द रब द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. त्यानंतर आहे इमल्सिफिकेशन. काय आहे तर इमल्सिफिकेशन. इन द प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट्स हॅव्हिंग अँड इमल्शन टाइप ऑफ फॉर्म्युला, द जनरल मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर इन्व्हॉल्व्स अ मेल्टिंग प्रोसेस ॲज वेल ॲज अन इमल्शन प्रोसेस. काय म्हटलेलं आहे इमल्शनमध्ये, इन द प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट्स हॅव्हिंग अन इमल्शन टाइप ऑफ फॉर्म्युला, द जनरल मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर इन्व्हॉल्व्स a melting process as well as an emulsification process. After that, our next point is evaluation of topical dosage form. तो ऑइंटमेंटचं इव्हॅल्युएशनमध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे तर पेनिट्रेशन, रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट, ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट्स इनटू ब्लड स्ट्रीम, त्यानंतर आहे इरिटंट इफेक्ट. काय काय म्हटलेलं आहे तर इव्हॅल्युएशन ऑफ ऑइंटमेंट्समध्ये पेनिट्रेशन, रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट्स, त्यानंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट्स इनटू ब्लड स्ट्रीम, त्यानंतर आहे इरिटंट इफेक्ट. नाऊ नेक्स्ट वन इज इव्हॅल्युएशन ऑफ ऑइंटमेंट्स. आपण आत्ताच बघितलं का इव्हॅल्युएशन ऑफ ऑइंटमेंट्समध्ये काय इन्व्हॉल्व असले पाहिजे किंवा काय इन्व्हॉल्व आहे, तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं पेनिट्रेशन. आता आपण बघणार इन डिटेल स्टडी ऑफ पेनिट्रेशन. देन व्हॉट इज पेनिट्रेशन अँड व्हॉट इट इन्व्हॉल्व्स. वेड क्वांटिटीज ऑफ ऑइंटमेंट्स आर रब्ड ओव्हर डिफाइन्ड एरियाज ऑफ द स्किन फॉर अ गिवन लेंथ ऑफ टाइम. काय म्हटलेलं आहे, वेड क्वांटिटीज ऑफ द ऑइंटमेंट आर रब्ड ओव्हर डेफिनाइट एरियाज ऑफ द स्किन फॉर अ गिवन लेंथ ऑफ टाइम. देअर आफ्टर द अनॲब्सॉर्ब ऑइंटमेंट इज कलेक्टेड फ्रॉम द स्किन अँड वेड. त्यानंतर आहे द डिफरन्स बिटवीन द टू वेड्स रफली रिप्रेझेंट्स दी अमाऊंट ॲब्सॉर्ब. काय म्हटलेलं आहे, द डिफरन्स बिटवीन द टू वेट्स रफली रिप्रेझेंट्स दी अमाऊंट ॲब्सॉर्ब. नाव नेक्स्ट वन इन्व्हॉल्व इन इव्हॅल्युएशन ऑफ ऑइंटमेंट्स इज रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट. रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट, तर त्यामध्ये आहे टू ॲक्सेस रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट
Small amount of ointment can be replaced. A small amount of ointment can be placed on the surface of nutrient agar content in a petri dish. काय म्हटलेलं आहे? To access rate of release of medicament, small amount of ointment can be placed on the surface of nutrient agar content in a petri dish. त्यानंतर आहे if the medicament is bactericidal, the agar place is previously seeded with a suitable organism like Staphylococcus aureus. After a suitable period of incubation, the zone of inhibition is measured and correlated with the rate of release. काय म्हटलेलं आहे? रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंटमध्ये टू ॲक्सेस रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट, स्मॉल अमाऊंट ऑफ ऑइंटमेंट कॅन बी प्लेस्ड ऑन दी सरफेस ऑफ न्यूट्रियंट आगार कंटेंट इन अ पेट्री डिश. कशामध्ये? तर पेट्री डिशमध्ये. इफ द मेडिकामेंट इज बॅक्टेरिसायडल, जर आपलं मेडिकामेंट हे बॅक्टेरिसायडल आहे, दी आगार प्लेट इज प्रिव्हियसली सीडेड. काय म्हटलेलं आहे? दी आगार प्लेट इज प्रिव्हियसली सीडेड विथ ए सुटेबल, कशामध्ये? तर विथ ए सुटेबल ऑर्गॅनिझम लाईक व्हॉट? लाईक स्टेफायलोकोकस ऑरियस. आफ्टर सुटेबल पीरियड ऑफ इन्क्युबेशन, कशानंतर? तर आफ्टर सुटेबल पीरियड ऑफ इन्क्युबेशन, द झोन ऑफ इनहिबिशन इज मेजर्ड अँड कोरिलेटेड विथ द रेट ऑफ the zone of inhibition is measured and correlated with the rate of release. After that, rate of release of medicament. तर काय आहे rate of release of medicament मध्ये? smear internal surface of test tubes with thin layers of ointment, fills the tubes with saline serum and after a gap of time estimating the amount of drug present in the serum and saline. Rate of release of medicament मध्ये काय काय म्हटलेलं आहे? तर smear internal surface of test tube with thin layer of ointment. कशी लेअर असली पाहिजे ऑइंटमेंटची? तर thin layer of ointments, fills the tubes with saline serum and after a gap of time estimating the amount of drug present in serum, saline. After that absorption of medicament into blood stream. काय टॉपिक आहे आता? तर absorption of medicament into blood stream. मग absorption of medicament into blood stream मध्ये काय म्हटलेलं आहे? definite amount of ointment should be rubbed through the skin under standard conditions and medicaments are estimated in the blood plasma or urine. काय म्हटलेलं आहे? ब्लड स्ट्रीममध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट इंटू ब्लड स्ट्रीममध्ये काय म्हटलेलं आहे? डिफिनाईट अमाऊंट ऑफ ऑइंटमेंट्स शुड बी रब थ्रू द स्किन अंडर स्टँडर्ड कंडिशन्स अँड मेडिकामेंट्स आर एस्टिमेटेड इन द ब्लड प्लाझ्मा और यूरिन. तर त्यानंतर आहे इरिटंट इफेक्ट. तर इरिटंट इफेक्ट याआधी काय बघितलं आपण? तर ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट इनटू ब्लड स्ट्रीम. नाऊ फोर्थ वन इज इरिटंट इफेक्ट. तर इरिटंट इफेक्टमध्ये काय आहे? द इरिटंट इफेक्ट कॅन ऑल्सो बी जज्ड टू अ सर्टन एक्सटेंट by injecting the ointment into thigh muscle and under the abdominal skin of rats. Reaction are noted at intervals of 24, 48, 72 and 96 hours. Presence of patches on the skin within 2 weeks indicate irritancy to pressing skin. काय म्हटलेलं आहे इरिटंट इफेक्टमध्ये? द इरिटंट इफेक्ट कॅन ऑल्सो बी जज्ड
to a certain extent by injecting the ointment into thigh muscle and under the abdominal skin of rats. Reactions are noted at intervals of. कसं जस्ट केलं जातं इरिटंट इफेक्ट तर सर्टन एक्सेंट बाय इंजेक्टिंग द ऑइंटमेंट इनटू थाय मसल. कुठे इंजेक्ट करून इरिटंट इफेक्ट जस्ट केला जाईल तर थाय मसल्समध्ये अँड अंडर द ॲबडोमिनल स्किन ऑफ रॅट्स. आणि अजून कुठे त्याची टेस्ट कसं इरिटंट इफेक्ट आपण जज करू शकतो तर अंडर द ॲबडोमिनल स्किन ऑफ रॅट्स. रॅट्सच्या ॲबडोमिनल स्किनमध्ये इंजेक्ट करू. आफ्टर दॅट रिॲक्शन आर नोटेड ॲट इंटरवल्स ऑफ. काय म्हटलेलं आहे रिॲक्शन आर नोटेड ॲट इंटरवल्स ऑफ 24, 48, 72 अँड 96 hours. त्यानंतर आहे प्रेझेन्स ऑफ पॅचेस ऑन दी स्किन विदिन 2 weeks इंडिकेट इरिटन्सी टू द प्रेसिंग स्किन. काय म्हटलेलं आहे ज्या वेळेस आपण ॲबडोमिनल स्किन रॅटच्या ॲबडोमिनल स्किनमध्ये जेव्हा ते इंजेक्ट करू तर त्याच्या रिॲक्शन त्याच्या रिॲक्शन कसे असणार आहेत तर ॲबडोमिनल स्किन ऑफ रॅट्स रिॲक्शन आर नोटेड टू 24. कसे नोट केले जाईल तर 24, 48, 72 अँड 96 hours. त्यानंतर आहे प्रेझेन्स ऑफ पॅचेस ऑन दी स्किन विदिन 2 weeks इंडिकेट इरिटन्सी टू प्रेसिंग द स्किन. त्यानंतर आहे स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग. स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग. तर स्टोरेज अँड डिस्पेन्सिंगमध्ये काय म्हटलेलं आहे ऑइंटमेंट शुड बी स्टोर्ड इन टाईटली क्लोज्ड अँड कम्प्लिटली फिल्ड कंटेनर्स. काय म्हटलेलं आहे ऑइंटमेंट्स कसे स्टोअर केले पाहिजे तर टाईटली क्लोज अँड कम्प्लिटली फिल्ड कंटेनर्समध्ये. त्यानंतर म्हटलेलं आहे चेंजेस इन टेम्परेचर कॅन लीड टू द क्रिस्टलायझेशन ऑफ द ड्रग and to changes in the ointment base. They are usually dispensed in jars of glass or plastic material or in collapsible tubes. Sterile ointments must be dispensed in tubes or single dose units in order to protect the product against contamination during use. Within tubes there is a risk of corrosion with hydrophilic ointments. काय म्हटलेलं आहे विदिन ट्यूब्स देअर इज रिस्क ऑफ करोजन. काय होऊ शकतं तर करोजनची रिस्क आहे विथ हायड्रोफिलिक ऑइंटमेंट. कशामध्ये तर हायड्रोफिलिक ऑइंटमेंटमध्ये. थँक्यू. तुम्हाला जर ऑइंटमेंटमध्ये किंवा सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही टॉपिक रेफर करायचे असेल किंवा रीड करायचे असेल तर मी ह्या आधी पण सांगितलेलं आहेत की फार्मास्युटिक सेकंडसाठी तुम्ही आर्यम मेहता रेफर करायचे आहेत. नाव अवर टॉपिक इज ओव्हर. ह्यानंतर आपण उरलेलं ऑइंटमेंट टॉपिक बघणार. थँक्यू.